पुण्यातील हुंड्याच्या जाचाला कंटाळून वैष्णवी हगवणेची आत्महत्या झाल्याचं समजतंय। प्राथमिक तपासात ही माहिती समोर आलेली आहे। तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी चिंचवडच्या मुळशी तालुक्याचे अध्यक्ष राजेंद्र हगवणे यांची ही सून वैष्णवी हगवणे हिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती। तर हुंड्याच्या जाचाला कंटाळून वैष्णवी हगवणे हिने आत्महत्या करण्यासारखं टोकाचं पाऊल उचललं असल्याचं आता प्राथमिक पोलीस तपासात समोर आलंय। हुंड्याच्या मागणीसाठी वैष्णवीचे सासरच्या लोकांनी तिचा प्रचंड मानसिक आणि शारीरिक छळ केला असा आरोप मृतक वैष्णवीच्या माहेरच्या कुटुंबियांनी केलाय। अशा ह्या लेडीज बसल्यात, अशाच आम्ही सगळे बसलो होतो। त्यांच्यामध्ये फक्त म्हणाल्या की इथे एवढं सगळं बसले ते मला आता लगेच येता येणार नाही, तुला कळतं का मी कुठं आलेली आहे? आणि ते पूर्ण काय बोलले असतील त्या दोघी एकामागे एक उठून बाहेर गेल्या। त्याच्यानंतर आता थोडंफार कळाल्यानंतर त्यांनी पटकन निघायचं ना, त्यांनी तिथे खूप टाइमपास केला। म्हणजे मला इथे यायला 4:30 4 वाजले होते। इथे घरात आल्याच्या नंतर आम्हाला लगेचच फोन आला की वैष्णवी गेली, न्याय द्या, माझ्या मुलीला न्याय द्या, आज त्या नराधमाला शिक्षा करा, त्याला सोडायचं नाही, संपूर्ण कुटुंबाला सोडायचं नाहीये, शिक्षा ही जन्मठेपेची झाली पाहिजे पूर्ण कुटुंबाला। तिला बाळ झालं, बाळाकडे पाहून तरी ती लोक व्यवस्थित तिला हे करतील, सुधारतील। बाळ मला वाटतं 6 महिने 7 महिन्याचं झालं असं। त्यावेळेस तिला माणूस मारा नंदेने तिला घरात तिच्या मारली, तिच्या तोंडावरती ठुंकली तिच्या तोंडावरती आणि मारत घरी आणली। विनंती करण्याचं किंवा त्यांच्या पाया पडण्याचा माझा एकच हेतू आहे की माझ्या मुलीचा संसार टिकावा। कोणाच्या वडिलाला वाटत नाही की मुलीचा संसार तुटावा, म्हणून मी त्यांच्या ज्या काही मागण्या होत्या त्या मागत गेल्या, मी त्या देत गेलो। जास्तीत जास्तीची जेवढ्यात जास्त शिक्षा होईल तेवढी त्यांना मिळावी। हा हुंडाबळीचा प्रकार आहे। मला इंडिया ॲक्टर नाही पाहिजे, मला हीच गाडी पाहिजे। सोन्याची तशीच मागणी झाली। वारंवार त्यांनी 1,20,000चं घड्याळ घेतलंय, पण नंतर 6 महिन्यानंतर जो प्रकार घडत गेले त्यावेळेस वैष्णवीला मी म्हणायचं, वैष्णवी काय आहे? ती म्हणते, मामा माझी चूक झाली, माझा निर्णय चुकला, आता मी काय करू? ह्या सगळ्या हगवणे फॅमिलीला जास्तीत जास्त सजा झाली पाहिजे। माझ्या मते त्यांनी तिला मरण्यास प्रवृत्त केले। हा विषय अतिशय गंभीर आहे। 24 वर्षाची मुलगी, आणि मला खूप मला दुःख होतं की ह्या कुटुंबानी काँग्रेसच्या विचारात 6 दशकं आदरणीय पवार साहेबांवर काम केलेलं कुटुंब आहे। मी त्या कुटुंबाला ओळखते। कुठली आई 8 महिन्याचं मूल सोडून स्वतः आत्महत्या करेल? कोणीतरी विचार करावा। तिच्या अंगावरचे वळ मी तुम्हाला फोटो नाही दाखवणार, पण मला पोलिसांकडून मीडियाकडून खूपशी ही माहिती आलेली आहे। तिच्या अंगावरचे वळ म्हणजे अमानुष। त्या 24 वर्षाच्या मुलीला या पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्रामध्ये न्याय मिळालाच पाहिजे, आणि त्याच्यासाठी जी काही लढाई लढावी लागेल त्या मुलीसाठी, त्या महाराष्ट्राच्या लेकीसाठी मी स्वतः लढणार आहे। डॉक्टरांनी PM नंतर जे मेडिकल सर्टिफिकेट दिलेलं आहे, ॲडव्हान्स मेडिकल सर्टिफिकेट, PM रिपोर्ट्स पूर्णतः नाही मिळाला, परंतु ॲडव्हान्स सर्टिफिकेट मिळालेलं आहे। त्याच्यामध्ये डॉक्टरांनी जे पार्ट्स काढून ठेवलेले आहेत ते आम्ही ॲनालिसिससाठी पुढे पाठवणार आहे। त्या गुन्ह्याला लावलेली कलम, फॉर एक्झाम्पल 324 एक वाढवलेला आहे, आणि हुंडाबळी हे जे जुनं कलम आहे 304B, सध्याचा नवीन ॲक्टप्रमाणे 80(2), आणि जे 306 आहे पूर्वीचं ते 108 जे नवीन कलम आहे त्याप्रमाणेच गुन्हा दाखल केलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।